महाशिवरात्री निमित्त अकोला जिल्ह्यातील गोपालखेड येथे पूर्णा नदीवर असलेल्या स्वयंभू महादेवाच्या पिंडीच्या दर्शनासाठी हजारो भाविकांची गर्दी उसळते। भूसपाटीपासून 100 फूट खोल भूगर्भात असलेल्या स्वयंभू महादेवाला महाशिवरात्री आधी ग्रामस्थ मातीचे उत्खनन करून भाविकांच्या दर्शनासाठी खुले करतात। पानेट या गावाजवळील पूर्णा नदीच्या पायथ्याशी असलेल्या श्री मारुती व ब्रह्मचारी महाराज संस्थानच्या वतीने महाशिवरात्री निमित्त हे शिवकार्य केले जाते। गोपालखेड येथील ग्रामस्थ महाशिवरात्रीच्या 15 दिवसांमध्ये या पिंडीचे दर्शन व्हावे म्हणून दरवर्षी माती उत्खनन करतात। त्यामुळे या शिवलिंगाचे दर्शन केवळ पावसाळ्यापर्यंतच होतात। त्यासोबतच ब्रह्मचारी महाराजांच्या मंदिरातील गाळ काढून मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी खुले करतात। महाशिवरात्रीच्या 7 दिवसांआधी येथे सप्ताह आयोजित करण्यात येतो। या सप्ताहाला गोपालखेड गावातील व पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने हजेरी लावतात। नमस्कार, मी मनीष सुभाष मोडक, विश्वस्त श्री मारुती ब्रह्मचारी संस्थान पानेट पिलकवाडी। आपलं संस्थान पुरातन आणि ऐतिहासिक आहे। इथे श्री संत ब्रह्मचारी महाराज यांनी काशी विश्वेश्वर महाराजांना प्रसन्न करून इथं वाळवंटा खोदल्यानंतर काशी लिंग निघालेला आहे आणि तेव्हापासून आपण हा महाशिवरात्री सप्ताह करत आहे। इथं संत देवाई तीर्थ एकादशीत आहेत आणि असं तीर्थक्षेत्र असलेलं ऐतिहासिक तीर्थक्षेत्र आहे आणि याचं लिंग आहे स्वयंभू काशीचं महत्त्व असलेलं आहे। त्याला प्रतिकाशी म्हणून संस्थान पानेट संस्थानाची ओळख आहे आणि या लिंगाच्या भोवती 12 कपारी आहेत। असा भव्य दिव्य असा व्यास असलेला हा लिंग आहे आणि इथे लाखो भाविक येऊन दर्शनाला लाभ घेतात, महाशिवरात्रीचा आणि महाप्रसाद लाभ घेतात। धन्यवाद। महाशिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी काल्याचे कीर्तन करून या सप्ताहाचा समारोप होतो। हे मंदिर 125 वर्षांपेक्षा जास्त जुने असल्याचे सांगण्यात येते। ब्रह्मचारी महाराजांना येथे महादेवाच्या पिंडीचा साक्षात्कार झाला होता। येथे महादेवाच्या 12 पिंडी असून विविध कपारींमध्ये या पिंडी असल्याचे बोलले जाते। ब्रह्मचारी महाराज, गजानन महाराज, नरसिंह महाराज हे समकाली असून येथे भेटत असल्याचेही बोलले जाते। मी हर्षल ठाकरे, पानेट संस्थान सचिव। इथं काशी विश्वेश्वराची पिंड आहे। महाशिवरात्रीनिमित्त इथे दरवर्षी सालाबादप्रमाणे खूप मोठा भव्य दिव्य यात्रा महोत्सव कार्यक्रम राहतो। इथे नगरी पात्रात दरवर्षी ही पिंड 40 ते 50 फूट खोल जाऊन पूर्ण मातीच्या गाळात घुसलेली राहते। दरवर्षी हिला महाशिवरात्रीच्या पर्वावर नेहमी बाहेर काढून यात्रा महोत्सव आम्ही साजरा करतो। तरी सर्व भाविक भक्तांनी आज महाशिवरात्रीनिमित्त व उद्या महाप्रसादाचा वाटप आहे, सर्व भाविक भक्तांनी याचा लाभ घ्यावा।